नमस्कार. मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर आशिष जेतपाळ. UPSC प्रिलिम 2025ला आता साधारणतः 180 दिवस राहिलेले आहेत. आपल्या आता 6 महिने आहेत. पुढच्या महिन्याच्या एंडपासून आपण प्रिलिमकडे शिफ्ट होण्याचा विचार करत आहात. तो शिफ्ट प्रॉपरली व्हावा, राईट डायरेक्शनमध्ये तुमची UPSCची प्रिलिमची प्रिपरेशन व्हावी आणि आपलं मेन्स तिकीट कन्फर्म व्हावं, यासाठी आपला UPSC प्रिलिम 2025चा जो प्रोग्राम आहे तो 15 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. साधारणतः 5 महिन्याची ही बॅच, 5-5.5 महिन्याची ही बॅच असेल, ज्याच्यामध्ये एक्सटेन्सिव्हली प्रिलिमचं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. पण मी आधीच क्लिअर करतो की ही बॅच प्रिलिमसाठी नाही. 22 ऑगस्ट 2025ला तुम्ही मेन्स लिहावी यासाठीची ही बॅच आहे. फक्त आपल्याला प्रिलिमची पेपर द्यायचा नाहीये, प्रिलिम क्लिअर करायची आहे. मेन्स 22 ऑगस्टला द्यायची आहे, त्यासाठी ही बॅच असणार आहे. काही महिन्यांपूर्वी 2023चा फायनल रिझल्ट लागल्यानंतर एक व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केला होता. मराठी पाऊल पडते मागे. महाराष्ट्रातील मुलांचा अंतिम यादीतील जे संख्या आहे ती कमी होत चालली आहे का, याच्यावरती आपण बोललो होतो. त्यातलं एक प्रधान कारण आहे की खूप कमी मुलं महाराष्ट्रातली अल्टिमेट फायनल लिस्टमध्ये UPSCच्या दिसत आहेत. एक कारण म्हणजे आपण प्रिलिमच फार क्लिअर करत नाही. जितकं पोटेन्शियल आहे, जितकं ज्या प्रकारची आपल्याकडे मुलं आहेत, तितक्या मुलांना संधी मिळत नाहीये मेन्स लिहिण्याची. हे लक्षात घेऊन आपण या वर्षीच्या प्रिलिमच्या कोर्सला डिझाईन किंवा प्रोग्राम केलेला आहे. या वर्षीची प्रिलिमची बॅच 2 कंपोनंटमध्ये असेल. याच्यात एक असेल ती म्हणजे कोर बॅच आणि दुसरी आहे टेस्ट सिरीज मॉडेल, ज्याला आपण निश्चय 2025 टेस्ट सिरीज असं नाव दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल कोर बॅच मध्ये आणि टेस्ट सिरीज मध्ये काय फरक आहे? तर या आधीच्या ज्या UPSC प्रिलिमच्या बॅचेस मी घेतलेल्या आहेत, एक साधारणतः 4 वर्ष मी UPSCच्या प्रिलिमच्या बॅचेस घेतलेल्या आहेत. 4 UPSC प्रिलिमच्या बॅचेस घेतलेल्या आहेत. स्वतः लगातार 4 वेळा UPSCची प्रिलिम चांगल्या मार्जिननी मी क्लिअर केलेली आहे. तर त्या कंटेक्स्टमध्ये मला जे लक्षात आलेलं आहे ते म्हणजे याच्या आधीच्या बॅचेसमध्ये मी टेस्ट सिरीज आणि अप्रोच ऑफ सॉल्विंग MCQ याच्यावरती फोकस केला. UPSC प्रिलिमला डील कसं करायचं ह्याचा स्ट्रॅटेजिक साऊंडनेस मुलांमध्ये वाढावा यासाठी आपण काम केलं. पण असं दिसून आलं की मुलांच्या स्तरावरती थोडासा कंटेंटचा डेफिसिट, अंडरस्टँडिंगचा डेफिसिट आणि ओव्हरऑल ते सोर्सेस जे आपण वाचतो त्यांना MCQ सॉल्व्ह करण्यासाठी कसं वाचायचं याच्या विषयीची फार क्लॅरिटी दिसत नाही. मग ही क्लॅरिटी नसल्यामुळे काय होतं, टेस्ट सिरीजचा कितीही अप्रोच आपण दिला तरी सुद्धा तो कमी पडतो आणि मग तो 80 आणि 90च्या मार्जिनमध्येच मोस्ट ऑफ द मुलं अडकलेली पडतात. हे होऊ नये म्हणून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम प्रिलिमचा आपण कोर बॅचच्या स्वरूपात लॉन्च करत आहोत. म्हणजे याच्यामध्ये काय असेल तर कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ग्रॅन्युलर टीचिंग असेल टॉपिक्स. फॉर दॅट मॅटर तुम्हाला तो टाइम टेबल जे आपण टेलिग्रामला शेअर पण केलेला आहे त्यातली एक झलक दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे आपण डे टू डे प्लॅनिंग केलेलं आहे. सकाळी 7 वाजता एक आपलं लेक्चर असेल, जे समजा तुम्ही क्लासच्या जवळ आहात तर ऑफलाईन अटेंड करू शकता, ऑर फॉर दॅट मॅटर तुमच्या लायब्ररीमध्ये 7 वाजता ऑनलाईन मैत्रेयच्या ॲपवरती डायरेक्टली पाहू शकता. हे का ऑनलाईन मध्ये किंवा तुमच्या जागेवरती तुम्ही करू शकता, तर आपल्याला वेळ तुमचा वाचेल. पण ॲट द सेम टाइम तुम्ही म्हणलं एवढ्या सकाळी का, त्याच्या 2 पर्पज आहेत. एक, ती प्रिलिम मध्ये जी शिस्त लागणार आहे किंवा प्रिलिम मध्ये जी इंटेन्सिटी लागणार आहे, जास्त वेळ अभ्यास करण्याची जी तयारी लागणार आहे ती आपल्यामध्ये तयार व्हावी. दुसरं, एकदा तो टॉपिक त्या दिवशीचा झाला की ह्या प्रिलिमसाठी असं करायला पाहिजे, त्यातले महत्वाचे आस्पेक्ट कोणते हे तुम्हाला सांगितले की तो टॉपिक तुमच्या लेवलला कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर झाला पाहिजे त्या दिवशी. हे सुद्धा त्याचं पर्पज आहे, जेणेकरून पुढचा दिवसभर तुम्हाला त्या टॉपिकसाठी असेल. म्हणजे समजा आपला 18 डिसेंबरला फंडामेंटल राईट हा टॉपिक आहे. अपेक्षा काय असेल मुलांकडून की 18 डिसेंबरला ते लेक्चर झालं 7 वाजताचं की तुम्ही ते कव्हर करावं. असं आपण प्रॉपरली थॉट देऊन पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री अशा सगळ्या टॉपिकला सेक्शन वाईज डिवाइड करून एक चांगलं प्लॅन तयार केलेलं आहे. आणि ह्या प्लॅन मध्ये फोकस काय असेल, ज्याच्यातून आपल्याला जास्त मार्क्स मिळवायचे.
म्हणजे आपण पॉलिटी आणि इकॉनॉमी सुरुवातीला का घेतलेला आहे, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट, कारण या 3 विषयामध्ये जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले तर प्रिलिम क्लिअर करण्याचे चान्सेस वाढतात. आर्ट अँड कल्चर, एन्शंट इंडिया, मेडिएवल इंडिया असे टॉपिक आपण पर वीक एक एक लेक्चर घेऊन कव्हर करणार आहोत. म्हणजे मेजर टॉपिकवरती फोकस करता करता हे असे जे टॉपिक आहेत की ज्याचं एकदाच ते करायला घेतले तर लोड येतो, प्रेशर येतं, हे होऊ नये म्हणून पर वीक सॅटरडेला आपण एक एन्शंट मिडिएवल और फॉर दॅट मॅटर आर्ट अँड कल्चरचं लेक्चर कंटिन्युअसली ठेवलेलं आहे. तसाच दुसरा एक आस्पेक्ट करंट अफेअर्सचा. करंट अफेअर्सचं पण पर वीक एक लेक्चर संडेला असेल. आणि हे सगळं करण्यासाठी त्या त्या टॉपिक किंवा त्या त्या विषयामधले जे विषय तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट्स आहेत की ज्यांनी आर्ट अँड कल्चर बऱ्याच वर्ष शिकवलेलं आहे, किंवा मी स्वतः पॉलिटी, इकॉनॉमी आणि करंट अफेअर हे 3 विषय घेणार आहे. सीसॅट जो एक मोठा फिअर फॅक्टर असतो त्याच्यावरती पण डेडिकेटेड फॅकल्टी असेल. अशी पर सब्जेक्ट तुम्हाला डेडिकेट त्या विषयातली एक्सपर्ट फॅकल्टी त्या त्या विषयामध्ये गाईड करेल. सो कोणत्याही विषयाबद्दल तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. सो हे काय असेल की तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टीच कम टेस्ट मॉडेल असेल. म्हणजे फक्त टीचिंग नाहीये, त्याच्यानंतर त्याच्या बेसिसवरती आपले वीकली टेस्टर असतीलच. लक्षात घ्या, आपला एम्फेसिस ऑल टुगेदर खूप मोठ्या प्रमाणात एमसीक्यू सॉल्व्हिंगच्या अप्रोचवरती असेल, त्याच्यासोबत अभ्यासावरती किंवा कसा अभ्यास करायला पाहिजे त्याच्यावरती असेल. आता मी जेव्हा म्हणतो की एक्सटेन्सिव्हली आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत तर ती वीकली टेस्ट असणारच आहे. पर वीक आपल्याला 100 एमसीक्यू 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचेच आहेत. पण त्याच्यासोबत आणखी वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. जसं आपला फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह आहे फॅक्ट शीट, तो फॅक्ट शीट आपण प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत करून घेणार आहोत. आता हा फॅक्ट शीट प्रकार काय आहे, तर आता समजा प्रिएम्बल शिकवून झाला पॉलिटीमध्ये, फंडामेंटल राईट शिकवून झाला पॉलिटीमध्ये, तर त्याच्यावरती तुम्हाला फॅक्ट शीट दिली जाईल. फॅक्ट शीट म्हणजे काय, फिल इन द ब्लँक्स टाईप. आपण शाळेमध्ये जसं सॉल्व्ह करायचो, कोणताही ऑप्शन न देता तुम्हाला फिल इन द ब्लँक टाइप्स क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. आता तुम्ही म्हणाल युपीएससी मध्ये एमसीक्यूला ऑप्शन असतात, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत, आणि आपण का असं करतोय, तर काही सब्जेक्टवरती काही बेसिक गोष्टींवरती इतका होल्ड पाहिजे माझा की विदाऊट ऑप्शन सुद्धा मी त्या उत्तरापर्यंत पोहोचतो. म्हणजे या वर्षीच्या 2024च्या युपीएससी प्रिलिम नंतर बरेच मुलं म्हटली की खूपच फॅक्च्युअल प्रश्न विचारले पॉलिटीमध्ये. मग असा इश्यू होऊ नये म्हणून ही फॅक्टशीटची ऍक्टिव्हिटी असेल. त्याच्यानंतर युपीएससीच्या प्रत्येक टॉपिकवरचे पीवायक्यू तो टॉपिक झाल्यानंतर आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्याचं सेग्रिगेशन आत्तापासूनच आम्ही करून मोकळे झालेलो आहोत की प्रत्येक टॉपिक समजा नॅशनल इन्कम अकाउंटिंग इकॉनॉमीमध्ये कंप्लीट झाला, त्याच्यावरचे युपीएससीने गेल्या काही वर्षांमधले 15-20 वर्षांमधले विचारलेले सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. आणखी एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे फक्त पीवायक्यू, फक्त वीकली टेस्ट आणि फॅक्टशीटच्या पलीकडे जाऊन तुम्हाला डेडिकेटेडली काही एमसीक्यूच्या साठी पुस्तकं रेफर केली जातील की ज्याच्या थ्रू तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करणं अपेक्षित असेल. म्हणजे जस्ट हे मेकॅनिझम तुम्हाला समजण्यासाठी की आपण ह्या बॅचमध्ये नक्की काय करणार आहोत, मी पॉलिटीचा जस्ट रेफरन्स देतो. म्हणजे पॉलिटीमध्ये समजा मंडेला आपण पॉलिटी स्टार्ट करणार आहोत तर संडेलाच तुम्हाला काही प्रश्न सोडवायला सांगितले जातील. म्हणजे समजा लक्ष्मीकांत आपला रेफरन्स बुक आहे ज्याच्या बेसिसवरती आपण पुढे जाणार आहोत, तर लक्ष्मीकांतच एमसीक्यूचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक शिकवण्याच्या आधीच किंवा आपण वाचण्याच्या आधीच त्यातले एमसीक्यू चॅप्टर वाईज आपण सॉल्व्ह करणार, जेणेकरून वाचताना आपल्याला फोकस एरिया कळतील. एकदा ते वाचलं की तुम्हाला सांगितलं, आता हे ज्या वेळेला आम्ही टीच करणार आहोत त्यावेळेला फोकस काय असेल, एमसीक्यू कसा विचारला जाईल, पीवायक्यू कसा विचारला जाईल, कोणत्या आस्पेक्टवरती युपीएससीने विचारलेल्या आहे, आणि अल्टिमेटली जे युपीएससीला सगळ्यात जास्त मॅटर करतं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. म्हणजे पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, जॉग्राफी असो, सगळ्या ठिकाणी ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देण्याचा आपला प्रयत्न असेल. सो हे झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे फॅक्टशीटची ऍक्टिव्हिटी आणि वीकली टेस्ट अशा स्वरूपातलं हे नेचर असेल. सी कोर बॅचचं आपण हेडिंगच किंवा टॅगलाईनच अशी दिलेली आहे, प्रिलिम्स ॲश्युअर्ड. वी ॲश्युअर यू दॅट इफ यू फॉलो दिस प्लॅन प्रॉपरली, तुम्ही एक्झिक्यूट केला, जे आम्ही सांगतोय ते सगळं केलं, वी ॲश्युअर यू 22 ऑगस्टला आपण 9 वाजता एसएचा पेपर युपीएससीच्या टाइममध्ये युपीएससी लिहायचं आहे आपल्याला. त्यासाठी हे सगळं आहे, 8 तास आहे, हे लक्षात घ्या. ही बॅच कुणी जॉईन करावी, कोर बॅच,
मी पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना ती गॅरंटेड हे पाहिजे, ज्यांनी याच्या आधी UPSCच्या प्रिलिम दिलेल्या आहेत पण सेटबॅक आलेला आहे, बॅकलॅश आलेला आहे. दुसरे जे फर्स्ट टाइमर आहेत की ज्यांना थोडंसं डायरेक्शनलेस होऊ शकतात, मिसगाईड होऊ शकतात सुरुवातीच्या स्टेजलाच, की करंट अफेअरवरती खूप फोकस केला किंवा बेसिकला प्रॉपरली रीड केलं नाही, तर हे सगळं मिसगाईड होऊ नये यासाठी अशा दोन्ही कॅटेगरीच्या लोकांना ही बॅच उपयुक्त ठरेल. पण ॲट द सेम टाइम ज्यांना खूप जास्त मेहनत घ्यायची तयारी आहे, इंटेन्सली आपल्या प्रिपरेशनला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे, डायरेक्शनलेस नाही व्हायचं आहे, फुल फोकसनी प्रिलिमला प्रिपेअर करायचं आहे, अशा लोकांनी ही बॅच जॉईन करा. कारण जर ते डेली शेड्यूल तुम्ही बघितलं तर स्वतःच्या लेवलला पण ती एक प्रकारची अकाउंटेबिलिटी राहील. तुम्ही स्वतः एक प्रकारे काय होतं नाही तर की त्या प्लॅनिंगमध्येच फेल्युअर आलं, प्लॅनिंग रिलेटेड कंटेक्स्टमध्येच इश्यू झाले, तर मग बऱ्याच गोष्टी होत नाहीत. सो आपण ते कालच टेलिग्रामला जेव्हा हे शेड्यूल शेअर केलं तेव्हाच म्हटलं होतं, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. सो ते होऊ नये यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी ही बॅच असेल. कोर बॅचमध्ये GSचं कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचिंग, CSATचं मॉड्यूल प्लस मेंटॉरशिप आणि टेस्ट सिरीज असं कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज असेल. सो तुम्हाला CSAT साठी दुसरीकडे कुठेतरी जायचं आहे, GSच्या टेस्ट सिरीजसाठी दुसरीकडे जावं लागेल, तो विषय समजून घ्यायला दुसरं कुठे जावं लागेल, असं होणार नाहीये. आणि ह्या सगळ्या कंबाईन कोर्सची फीज पण आपण तितकीच रिझनेबल ठेवलेली आहे की वायडर लोकांनी, खूप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. 12,000 टेस्ट सिरीज प्लस टीचिंग प्लस मेंटॉरशिप प्लस CSAT मॉड्यूल, हे सगळं 12,000 आहे. आणखी पहिल्या 50 ऍडमिशनमध्ये जर तुम्ही मैत्रेच्या ॲपवरती गेलात तर तो आपण कुपन कोड पण दिलेला आहे. पहिल्या 50 ऍडमिशनला 10% ऑफ मध्ये ही बॅच ऍसेस करता येईल. इव्हन तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेतलं, ऑफलाईन मध्ये तुम्ही येऊ शकता. ऑफिसला तुम्ही फक्त काय करायचंय, सांगायचं की आम्हाला ऑफलाईन मध्ये ही बॅच करायची आहे. नंतर दुसरा कंपोनंट असेल ह्या प्रिलिमच्या ह्याचा, की ज्यांना असं वाटतं की मला काही टीचिंगची किंवा अशा प्रकारच्या गायडन्सची गरज नाहीये, ते फक्त टेस्ट सिरीजला इनरोल करू शकतात. टेस्टच्या क्वालिटीचा अंदाज तुम्ही 8 डिसेंबरला घेऊ शकता, ज्यावेळेला आपण ओपन टू ऑल UPSC प्रिलिम टेस्ट सिरीज टेस्ट ठेवलेली आहे, जी ओपन आहे सगळ्यांना. GSचा पेपर तुम्ही बघू शकता. CSAT पण पुढच्या काही 1-2 मॉकमध्ये आपण ओपन टू ऑल ठेवणार आहोत. या 8 डिसेंबरला UPSC प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये एक ओपन टू ऑल आपण टेस्ट ठेवलेली आहे. सो ज्यांना असं वाटतं की ह्या कोअर बॅचची मला गरज नाही, ते टेस्ट सिरीजमध्ये हे करू शकतात. टेस्ट सिरीजचा फोकस असेल MCQ कसे बरोबर आणायचे, MCQ सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजिक मेथोडॉलॉजी काय असायला पाहिजे, पेपर सॉल्व्हिंगचा अप्रोच अँड ॲटिट्यूड काय असायला पाहिजे, आणि अल्टिमेटली ती लॉजिकल रिझनिंग कशी डेव्हलप करायची, इलिमिनेशन कसं डेव्हलप करायचं, याचा फोकस टेस्ट सिरीजवरती असेल. सो तुम्हाला इन्फॉर्म डिसिजन घेता यावा यासाठी आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे, की बेसिकली कशा प्रकारे तुम्ही हे करायला पाहिजे. जसं सांगितलं की या बॅच मधले काही फीचर्स मी जस्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखी इन्फॉर्म डिसिजन घेता येईल. सी, या बॅचचं शेड्यूल रिगरस असेल, लिथार्जिक होऊ नये प्रिपरेशन, खूप वरवरचं प्रिपरेशन होऊ नये, यासाठी डेली टार्गेट, वीकली टार्गेट असेल. पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हे कॉमन वन साइज फिट अप्रोच असलेलं प्लॅनिंग आपण तयार केलेलं असलं तरी प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंट सोबत आपण एक कस्टमाइज प्लॅन तयार करणार आहोत, की हे करता करता तुमच्या लेवलला काय व्हायला पाहिजे याचा विचार असणार आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ग्रॅन्युलर कव्हरेज ऑफ सिलेबस असेल. प्रत्येक प्रिलिम रिलेटेड जे पॉईंट महत्वाचे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. टेस्ट कम टीच मॉडेल, जे मगाशी मी सांगितलं, एक्सटेन्सिव्ह MCQ सॉल्व्हिंग, मग PYQ, वीकली टेस्ट, फॅक्टशीट, सगळ्या प्रकारे टेस्ट डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा त्याच्यावरती रिव्हिजन करू शकता किंवा तुमचं कंटेंट इनरीच करू शकता. प्रिलिम ओरिएंटेड स्टडी मटेरियल, खास करून असे टॉपिक की जिथे ते मटेरियल कन्साइज अवेलेबल नाहीये, जसं की इकॉनॉमीमध्ये मेजरली प्रॉब्लेम होतो किंवा आर्ट अँड कल्चरमध्ये मेजरली प्रॉब्लेम होतो मटेरियलच्या कन्सॉलिडेशनचा. अशा ठिकाणी प्रिलिम ओरिएंटेड स्टडी मटेरियल कोर बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जाईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफ 1 इयर ऑफ करंट अफेअर्स, करंट अफेअर्सचं कव्हरेज आपण इंडियन एक्सप्रेस, हिंदू, डाऊन टू अर्थ अशा ज्या प्रॉमिनंट न्यूज पेपर आहेत त्याच्यातून फॉलो करण्यासोबत जे मंथली मॅगझिन्स आहेत त्याच्यातून आपण करणार आहोत. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे CSATचं फिअर ओव्हरकम करण्यासाठी
CSAT मॉड्यूल इन्क्लुडेड आहे, टॉपर्सचे इन्साइट आणि स्ट्रॅटेजी सेशन, प्रिलिम ओरिएंटेड त्यांनी कशा प्रकारे वर्क केलं, काही लोकांनी कंटिन्युअसली प्रिलिम क्लिअर केलेली आहे, तर त्यांनी नक्की काय केलं याच्या ओरिएंटेड सुद्धा आपण विचार करणार आहोत. सो आणखी या बॅच रिलेटेड काही तुमचे डाऊट असतील, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मैत्रेयच्या ऑफिसच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जो डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी आधी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 50 ॲडमिशनला 10% सवलत अर्ली बर्ड ऑफर आपण दिलेली आहे. पुन्हा एकदा UPSC प्रिलिम कोर बॅच कुणी जॉईन करावी? टू एव्हरीवन हू वॉन्ट टू राईट UPSC मेन्स ऑन 22 ऑगस्ट 2025. थँक्यू.